नमस्कार मित्रांनो. तर चला, पोलीस भरतीवरील प्रश्न आहे बघा. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? तर 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झालेली आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला हे काय आहेत? महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे किंवा स्थापना दिवस कधी असतो? तर 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे किंवा स्थापना दिवस मानला जातो. तर असेच नवनवीन जसं की पोलीस भरतीला उपयुक्त असतील, जे की तुमच्या फायद्याचे असतील ना, असेच क्वेश्चन आपण घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे काही आपण प्रत्येक वेळेस व्हिडिओ घेत आहोत ना, ते सगळे व्हिडिओ IMP स्वरूपाचेच असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला त्यातला एकतरी प्रश्न परीक्षेत पडेल या स्वरूपाचा असेल. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर सदरक्षणाय खलिनी ग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय किती आहेत? 12. महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्रे किती? तर किती आहेत? 8 आहेत. राज्य राखीव पोलीस दलाची SRPF स्थापना केव्हा झाली? 6 मार्च 1948 रोजी झाली. दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक या ठिकाणी आहे. हा प्रश्न आपण रिपोर्ट. नंतर दुसरा प्रश्न आहे, माहिती अधिकार कायदा केव्हाचा आहे? तर 2005चा आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? तर 30 दिवसामध्ये माहिती देणे आवश्यक आहे. काय आहे? माहिती अधिकार कायद्यानुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? तर 30 दिवसात माहिती देणे आवश्यक आहे. आणि हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बघा. FIRचा फुल फॉर्म काय आहे हा विचारलेला आहे परीक्षेमध्ये. शिवाय माहिती अधिकार कायदा केव्हाचा आहे हा पण विचारलेला आहे, नोट डाऊन करा. माहिती अधिकार कायदा 2005 एखाद्याच्या जीविकास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे? तर 48 तासाच्या आत देणे बंधनकारक आहे. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? तर BSF मध्ये आहे. पोलीस प्रशासन हे कोणत्या सूचीतील विषय आहे? तर राज्य सूचीतील हा विषय आहे. आता हा एक प्रश्न जरा हसवण्यासारखा आहे बघा. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? सीमा, नॉट सीमा हैदर. हा सीमाचा प्रश्न विचारलेला आहे. नाहीतर बोलचाल सचिनकडे आहे सीमाची सुरक्षा. तर तसं नाही आहे. राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? तर गृह मंत्रालयाद्वारे चालते. ATSचे फुल फॉर्म काय आहे? काय आहे? अँटी टेररिझम स्क्वॉड हे काय आहे? ATSचे फुल फॉर्म आहे. MPAचे फुल फॉर्म काय आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी हा काय आहे? MPAचा फुल फॉर्म आहे. परंतु IMP आहे बघा, ATSचा फुल फॉर्म काय आहे हा नोट डाऊन करा. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? IMP प्रश्न आहे. तर कशाची? श्वान याच्याशी संबंधित आहे. श्वान. 1 जुलै 2024 पासून पुराव्यासमान कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला? तर भारतीय साक्ष अधिनियम. नवीन सुधारित फौजदारी कायदे केव्हा लागू झाले? 1 जुलै 2024 पासून नवीन सुधारित फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. कधी? नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले? तर 1 जुलै 2024 पासून. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करायचा.
शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा प्राणी आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर कळसुबाई, आणि त्याची किती लांब हे किती आहे? तर 1646 मीटर. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा तर वर्धा हा आहे. आता याच्यामधला बघा तिन्ही प्रश्न IMP आहेत, नोट डाऊन केले तरी चालतील. जे प्रश्न IMP आहेत ना ते प्रश्न मी तुम्हाला सांगेन जेणेकरून विचारले सुद्धा जाऊ शकतात. महाराष्ट्र राज्याचे सध्या राज्यपाल कोण आहेत? तर आचार्य देवव्रत आचार्य, जरा ते शब्द मला बोलता येईल सॉरी. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर दिनेश वाघमारे. माहीमची खाडी कोणत्या नदीवर आहे? तर माहीमची खाडी ही माहीम नदीवरच आहे. महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना कधी झाली? तर 1971 रोजी महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना झालेली आहे. बल्लाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बल्लाळगड किल्ला हा पालघर जिल्ह्यामध्ये आहे. काय आहे? बल्लाळगड किल्ला कोठे? तर पालघर. दांडपट्टा राज्यशास्त्र म्हणून कधी घोषित करण्यात आले? दांडपट्टा राज्यशास्त्र म्हणून 19 फेब्रुवारी 2024 रोजी घोषित करण्यात आलेले आहे. अटल सेतूचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी. कधी? तर 12 जानेवारी 2024 रोजी. लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली? IMP प्रश्न आहे. 28 जून 2024 पासून लाडकी बहीण ही योजना सुरू झालेली आहे. आता याच्यामधला लाडकी बहीण योजना कधी सुरू झालेली आहे हा IMP प्रश्न आहे, म्हणून आपण रिपीट घेतोय. कधी? 28 जून 2024 पासून. यथा शौर्य ततो जय हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे? IMP व्हेरी IMP प्रश्न आहे. फोर्स 1 या दलाचे आहे. अनुसूचित जाती जमाती कायदा अत्याचार प्रतिबंधक कधी करण्यात आला? अनुसूचित जाती जमाती कायदा तर 1989. भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? तर CP राधाकृष्णन हे काय आहे? भारताचे नवे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. भारताच्या 18व्या लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला हे भारताच्या 18व्या लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकचे सध्याचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण? अजय कुमार. आता याच्यामधला दुसरा आणि तिसरा प्रश्न काय आहे? IMP आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे अध्यक्ष कोण आहेत? अजय कुमार. भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर उपेंद्र द्विवेदी हे काय आहे? भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत. भारताच्या 23व्या कायदा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? दिनेश माहेश्वरी. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. आता ह्याच्यामधला नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. हा लक्षात ठेवा. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत. राष्ट्रीय कॅडेट कोर्स म्हणजेच NCCचे 35वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांची. CICF केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कोण आहेत? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग.